स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटवर पोलिसांनी धाड टाकली आणि मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये आता 4 परदेशी आणि 3 भारतीय अशा एकूण 7 महिलांची सुटका केली गेली। बेलापूर सेक्टर 15 मध्ये त्रिशूळ गोल्ड मार्फत इमारतीमध्ये स्पा पॅलेस या सेंटरमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू होता अशी गोपनीय माहिती मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती आणि त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली आणि मंगळवारी संध्याकाळी छापा टाकला। या कारवाईच्या वेळी स्पा चालक नीतू हजारीलाल प्रजापत हिला अटक केली गेली। अमरावतीमध्ये महिलांचं लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल केल्यानं खळबळ उडाली आणि या प्रकरणी SIT गठीत करण्यात आली आहे। यामध्ये 11 अधिकारी 40 कर्मचारी असणार आहेत। तसंच यामध्ये 2 महिला अधिकारी, एक सायबर अधिकारी आणि दुसरा क्राईम अधिकारी असणार आहे। आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आलेली असून 2 आरोपी पुन्हा आम्ही अटक करणार आहेत 2 आरोपींना आणि हा तपास अत्यंत जलद गतीने केला जाणार आहे। आतापर्यंत आरोपीकडून 5 मोबाईल फोन जप्त करण्यात आले। संपूर्ण प्रकरण हे अतिशय गंभीर आहे आणि त्यामुळे नागरिकांनी संयम राखावा असं आवाहन करण्यात आलं। मुद्दा क्रमांक 1 म्हणजे SIT गठीत केलेली आहे अंडर SDPO अचलपूर आणि त्यांच्या अंडरला एकूण 11 अधिकारी आणि जवळपास 40 कर्मचारी दिलेली आहे। त्यापैकी 2 महिला अधिकारी पण आहे आणि सोबत PI LCP आणि PI सायबर ते पण टीमला आहे आणि ते SIT जे आहे हे पूर्ण प्रकरणात जे आहे ट्रान्सपरंट आणि फेअर मॅनरला आणि जलद गतीने तपास करणार आहे। मुद्दा क्रमांक 2 आतापर्यंत हे पूर्ण प्रकरणात एकूण 4 आरोपी जे आहे त्यांना अटक केलेली आहे आणि इतर 2 आरोपीला आता त्यांना अटक करायची प्रोसेस जे आहे ते सुरू आहे आणि आणखी 4 आरोपी त्यांच्या विचारपूस जे आहे ते सुरू आहे। मुद्दा क्रमांक 3 आतापर्यंत एकूण 5 मोबाईल फोन्स सीज केलेली आहे। तपास आमची सुरू आहे की आणखी काही मोबाईल डिव्हाइसेस किंवा लॅपटॉप किंवा जे काही डिव्हाइसेस आहे ते आहे का त्यांची शोध आमची सुरू आहे।